या टायटलमधून आपल्याला नक्की काय संबोधित करायचं आहे. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. ज्या पद्धतीने आपण ओपन डिस्कशन करत आहोत यामध्ये इंग्रजी विषयाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला नक्की तुम्हाला लक्षात येत असेल. व्हेनेवर माय फ्रेंड इज इन नीड आय विल ट्राय टू हेल्प हिम. वेलकम ऑल ऑफ यू. दिशा डिजिटलच्या या प्लॅटफॉर्मवरती एकलव्य बॅचमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एकदा कौतुकाने स्वतःचं अभिनंदनही आपण करूया, कारण यशस्वीरित्या आपण पहिलं युनिट आपलं संपूर्णतः संपवलेलं आहे आणि आता आपली वाटचाल युनिट 2च्या दिशेने होत आहे. चला तर मग आपल्या युनिट 2ने आपण सुरुवात करूया. बघा, आपल्या युनिट 2मध्ये 2.1 पहिलं आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. अरे बापरे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. काय नक्की या कवितेमध्ये गूढ रहस्य दडलेलं आहे, नक्कीच तुम्हा सर्वांना उत्सुकता असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय या कवितेतून आपल्याला सूचित करायचं आहे किंवा आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे हे आपण जाणून घेऊया. यू स्टार्ट डाईंग स्लोली पाब्लो नरुदा यांनी लिहिलेली ही कविता आहे. त्यांची संकल्पना आहे, त्यांनी मांडलेली आहे. कशा पद्धतीने आपण नक्की काय जाणून घेणार आहोत हे पुढे आपण पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघूया. आणि पुन्हा एकदा कवितेचं स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. नवीन युनिटला सुरुवात करत असताना एकदा उजळणी आपण करून घेऊया. कविता आपल्याला एकूण सिलेबसमधल्या 2 कविता परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत. प्रत्येकी 5 मार्कासाठी कविता असणार आहेत, म्हणजे एकूण 10 मार्कांसाठी आपल्याला कविता असणार आहेत. पूर्ण सिलेबसमध्ये 8 कविता आहेत आणि त्यातील 2 कविता आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहेत. विचारणं जाण्याचं स्वरूप जे असणार आहे ते एक साधारणतः कॉम्प्रिहेन्शन स्वरूपामध्ये, म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आहेत. काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये विचारल्या जाणार. सिम्पल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, ॲक्टिव्हिटी बेस्ड, पोएटिक डिव्हाइसेस आपल्याला विचारले जाणार. आणि दुसरी कविता आपल्याला विचारली जाणार ती ॲप्रिशिएशन स्वरूपामध्ये, की ज्यामध्ये त्या कवितेचं नाव, टायटल, त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएम, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच जर त्याच्यामध्ये काही वापरलं गेलं असेल ते कुठल्या स्वरूपातलं आहे आणि त्यानंतर त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, अशा स्वरूपामध्ये आपल्याला कविता लर्न करत असताना, शिकत असताना आपल्याला जाणीवेतून या फॉर्मॅटमध्ये त्या लर्न करायच्या आहेत. मूव नेक्स्ट. बघा, थोडासा वॉर्मअप आहे कवितेला सुरुवात करण्यापूर्वी. जसं नेहमी आपल्याला धड्यांसाठी, कवितांसाठी चिटचॅट आपण आत्तापर्यंत गप्पा मारत आलेलो आहोत, त्याच गप्पांमधून थोडंसं जाणून घेऊया या टायटलमधून आपल्याला नक्की काय संबोधित करायचं आहे. येस. Assuming A, B, C, D as speakers, ask the assigned questions in your group and discuss. काही प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला एकमेकांना ग्रुप करून एकमेकांशी थोडंसं डिस्कशनमध्ये, म्हणजे चर्चेमध्ये आणायचे आहेत. तर साधारणतः इथे त्यांनी ए हा मुलगा आहे, बी हा मुलगा आहे, सी हा मुलगा आहे आणि डी हा मुलगा आहे, अशा पद्धतीने 4 जणांना कन्सिडर करून 4 जणांमध्ये हे डिस्कशन आपल्याला करायला सांगितलेले. बघा बरं काय म्हणतात ते. पहिला ए जो आहे त्याला प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे की इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. काय होऊ शकतं. नक्कीच हा प्रश्न अगदी आपल्याला जाणीवेतून आपल्याला उत्तर सहज मिळू शकतं, पण आपल्याला इथे इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं आहे. इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. इफ यू डोंट स्टडी वेल यू विल लूज युअर काय म्हणूया आपण नॉलेज रिगार्डिंग द सब्जेक्ट. आणि वाईस वर्सा आय कुड नॉट राईट और अटेंड द पेपर, आय विल लूज माय मार्क्स. हे आपल्याला थोडंसं इथे मेन्शन करावं लागणार आहे. इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे व्हॉट विल हॅपन. वर्किंग डेला जर लेट उठलो तर यू विल आय विल मिस माय शेड्यूल. अशा पद्धतीने थोडासा जो काही मिसिंग पार्ट आहे तो तिथे मेन्शन करावा लागेल. इफ यू डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. रिलेटेड टू हेल्थ आहे. इफ आय डू नॉट एक्सरसाइज रेग्युलरली माय बॉडी विल स्टार्ट एकिंग. असे काही शब्द आपल्याला थोडेसे जाणीवेतून तिथे वापरावे लागणार आहेत. माय बॉडी विल स्टार्ट पेनिंग. देन स्ट्रेस जो काही आहे, मेंटल स्ट्रेस विल स्टार्ट इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ नॉट डुईंग नॉट एनी मुवमेंट. अशा पद्धतीने थोडंसं मेन्शन करावं लागेल. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. हेल्थ रिलेटेड काही टर्म्स इथे आपल्याला वापराव्या लागणार आहेत. इफ आय ईट जंक फूड इट विल बी हार्मफुल फॉर माय हेल्थ, है ना. माय हेल्थ विल गेट इंज्युअर्ड. त्याच्यानंतर आपलं जो आपण एक म्हणतो ना इम्युनिटी कमी होणं, हा पार्ट त्याच्यामध्ये आय विल स्टार्ट लूजिंग माय इम्युनिटी. अशा पद्धतीने टर्म्स त्याच्यामध्ये तुम्ही
मेन्शन करू शकता. आणि अशा ह्या गप्पा थोड्याशा जसे जसे तुम्ही मारत जाल, वोकॅब्युलरीचा साठा जो आहे तो तुमच्या आठवणीत येत जाईल आणि त्या निश्चित सरावाने त्या गोष्टी तुम्हाला आपोआप लर्न होत जातील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जाणीवेतून लक्ष दिलेलं आहे का की जसं जसं आपण ओपन डिस्कशनमध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकत आहोत, इंग्रजी यापूर्वी तुम्ही पाठांतराचा विषय म्हणून करत होता, पण आता ज्या पद्धतीने आपण ओपन डिस्कशन करत आहोत यामध्ये इंग्रजी विषयाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला नक्की तुम्हाला लक्षात येत असेल. पाठांतर नाही तर समजून घेऊन इंग्रजी कसं इंटरप्रेट करता येईल, कसं मांडता येईल, हा प्रयत्न हळूहळू तुमच्यामध्ये नक्की सुरू झालेला तुम्हाला जाणीवेतून लक्षात येईल. पुढची ॲक्टिव्हिटी आहे थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये काही घटक आपल्याशी निगडित असतात आणि या घटकांसाठी मी काय करू शकेन, हे काही प्रश्न इथे विचारलेले आहेत. गप्पांच्या स्वरूपातच आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं इथे छान वाटेल. खरं तर बघा आपल्या थॉट्समध्ये काय आहे. फॉर माय नेशन, व्हॉट इज देअर इन युअर माइंड रिगार्डिंग युअर नेशन. फॉर माय फॅमिली, व्हॉट इज देअर इन युअर माइंड रिगार्डिंग युअर फॅमिली. फॉर माय फ्रेंड्स, what could I do for my friends. फॉर ओल्ड पीपल, म्हणजे आजूबाजूला आपल्या सभोवताली किंवा आपल्या घरामध्येच काही वयस्कर व्यक्ती असतात, व्हॉट कुड आय डू फॉर दॅम. फॉर द नीडी मीन्स गरजू लोकांसाठी मी काय करू शकतो, त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी मी मदत, म्हणजे जे म्हणतो ना ती कुठल्या प्रकारची मी मदत करू शकतो. फॉर मायसेल्फ, व्हॉट कुड आय डू फॉर मायसेल्फ. अशा पद्धतीने इथे गप्पा मारायचे. जर पहिलं टायटल आपण बघितलं, फॉर माय नेशन, व्हॉट कुड आय डू फॉर माय नेशन, आय कुड कीप माय लोकॅलिटी क्लीन. हे सगळ्यात मुख्य घटक आहे की सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे. मग मी काय करू शकतो, तर माझ्या जवळपासचा जो एरिया आहे, लोकॅलिटी म्हणजे आजूबाजूचा परिसर, तो मी स्वच्छ ठेवायचा नक्की तिथे प्रयत्न करेन. आय पे द टॅक्सेस ऑन टाईम. आम्ही मोठी माणसे आहोत तर आम्ही काय करू शकतो, तर टॅक्सेस ऑन टाईम पे करू शकतो. आय फॉलो द रूल्स ऑफ ट्रॅफिकचे जे रूल्स आहेत हे फॉलो करणं म्हणजे देखील आपल्या नेशनला मदत करणं आहे. फॅमिलीसाठी आपण काय करू शकतो, तर फॉर माय फॅमिली आय विल स्पेंड टाईम. I'll have शेअरिंग ऑफ थॉट्स. विचारांची देवाणघेवाण जी आहे ती माझ्या फॅमिलीमध्ये मी करू शकतो. आय विल हेल्प माय पॅरेंट्स. तुमच्या पालकांना मदत करणं ही देखील एक फॅमिलीला मदत करणं आहे. असे काही घटक मांडू शकता. फॉर माय फ्रेंड्ससाठी तुम्ही काय करू शकता, whenever my friend is in need, I'll try to help him. त्यांना मदत करू शकतो मी. when my friend is not feeling well, sick, I would share the होमवर्क जो काय आहे तो शेअर करेन वेळच्या वेळी. विचारांची देवाणघेवाण आहे. आय विल शेअर माय थॉट्स विथ माय फ्रेंड्स, है ना. मोटिवेशनल काही थॉट्स असतील ते तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तिथे शेअर करू शकता. फॉर ओल्ड पीपल, घरातले आजी आजोबा असतील किंवा इतरत्र तुम्हाला जाता येता रस्त्यात वाटेत कुठे तुम्हाला भेटत असतील, त्यांना तुम्ही कशी मदत कराल, तर आय वुड हेल्प देम फॉर देअर डेली रुटीन. इन देअर डेली रुटीन, त्यांची रोजची जी कामं आहेत त्यात तुम्ही मदत करू शकता. वाईल वॉकिंग ऑन द रोड आय वुड हेल्प द ओल्ड पीपल फॉर क्रॉसिंग द रोड क्रॉस करण्यासाठी मदत करू शकता. अशा काही मदतीच्या गोष्टी, हेल्प रिलेटेडच बराचसा पार्ट याच्यामध्ये येऊ शकतो. फॉर नीडी हू इज इन नीड. अगदी छोट्या गोष्टीत एखाद्या दिवशी तुमच्या मित्राने पेन आणलेला नाही आहे, पेन्सिल आणलेलं नाही, एखादी वस्तू आणलेली नाही आहे, त्यावेळी आय वुड शेअर माय थिंग्स, है ना. आय वुड शेअर माय थिंग्स. शेअरिंग थिंग्स आहे. किंवा सणासुदीला बऱ्याचदा काही गोष्टी काही गटामध्ये मुलांना मिळत नसतात, मग अशा मुलांसाठी सणासुदीला, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिवाळी आहे तर दिवाळीला मी स्वीट शेअर करेन, वृद्धाश्रमामध्ये जाऊन करेन, अनाथ आश्रमामध्ये जाऊन करेन. आय वुड शेअर द नीडफुल थिंग्स. अशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता. मग त्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या क्रियापदाला अटॅच करून मांडू शकता, रचना करू शकता. फॉर मायसेल्फ, हा अगदी बरोबर आहे. स्वतःला देखील मदत करणं ही देखील खूप मोठी मदत आहे. बघा हळूहळू आपल्या थॉट्सला प्रोवोक केलं जाते, पुश केलं जाते आणि अशा पद्धतीने देखील विचार करा या प्रवाहामध्ये आपल्याला आणलं जाते. खूप सुंदर आहे बघा. फॉर मायसेल्फ आपण काय करू शकतो, डेली रुटीन फॉलो करणं आहे. डुईंग स्टडीज ऑन टाईम, त्याच्यानंतर एक्सरसाइज, मेडिटेशन, अशा सगळ्या छोट्या गोष्टी ज्या आहेत यांचा सहभाग स्वतःला मदत करण्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. सुंदर गप्पा आहेत. या गप्पांच्या ओघांमध्ये आपण हळूहळू पुढे जात आहोत आणि कुठेतरी विचारांना देखील आपल्या वळण मिळत आहे. तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये, कम्प्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ. काय आहे, कशावर लिहायची आहे, तर वेब ही कंप्लीट करायची रिगार्डिंग युअर विश. तुमची विश काय आहे, इच्छा काय आहे. ट्रॅव्हल इन
स्पेस. इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की माझे विश काय आहे, आय वुड लाईक टू आय वॉन्ट टू ट्रॅव्हल इन स्पेस, की अवकाशामध्ये मला प्रवास करायचा आहे. मग या विशशी रिलेटेड काही मुद्दे अजून कलेक्ट पण करायचे आहेत आणि याच्यावरती आपल्याला पॅरेग्राफ पण लिहायचा आहे. मग एक साधारणतः याला काय काय मटेरियल आधी लागणार आहे, तर बरेचशी क्रियापदं आपल्याला लागतील है ना. त्याच्यानंतर काळ आपल्याला थोडासा त्या ओघानेच आपल्याला घ्यावा लागणार आहे. काही टर्म्स, विशेषणं, नाम जे आहेत ते आपल्याला तिथे लागणार आहेत. तर असे घटक थोडेसे आपल्याला याच्याबरोबर कलेक्ट करून घ्यावे लागतील. येस, चला तर मग भेटूया पुढच्या धड्यामध्ये. धन्यवाद.